आपण नेहमीच बेसिक टॉप्स घालून लोकांना भेटायला जातो नाही का? कॉलेजमध्ये असो किंवा ऑफिसमध्ये असो, बेसिक टॉप घातला की झालं. किंवा ड्रेसेस आणि ओव्हरऑल शिवाय आपण टॉप्स मध्ये पण फॅशनेबल वाटू शकतो, हे कुठेतरी आपण विसरून जातो. असेच वेगवेगळ्या प्रकारचे टॉप कुठले आहेत आणि फॅशनेबल कसे वाटतात ते हे तुम्हाला मी आज सांगणार आहे या व्हिडिओमधून. तुम्हाला सब्जेक्ट आवडला असेल तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी वेगवेगळे टिप्स पण देणार आहे. तसंच तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मी दर शुक्रवारी फॅशन, ब्युटी, लाईफस्टाईल, वेगवेगळ्या चांगल्या सवयी लावणं, इंटेन्शनल लिव्हिंग, माइंडफुलनेस या अशा वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओ घेऊन येत असते. जर का तुम्हाला हे सब्जेक्ट्स इंटरेस्ट करत असतील तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. थँक्यू सो मच. पॉइंट नंबर 1, कॅमिसोल्स अँड टँक टॉप. पहिलं तर कुठल्याही मुलीकडे कॅमिसोल किंवा टँक टॉप्स असायलाच पाहिजेत असं मला वाटतं. कुठलाही ट्रान्सपरंट टॉप असेल किंवा शर्ट असेल त्याच्यात तुम्ही कॅमिसोल घालू शकता सो दॅट तुम्हाला सी थ्रू नसेल तो टॉप. त्याचबरोबर तुम्ही सपोज व्हाईट शर्ट घातला असाल, खूप छान असं लिनेन व्हाईट शर्ट असेल किंवा असं सॉफ्ट व्हाईट शर्ट असेल तर त्याच्या आत न्यूड कलरचं कॅमिसोल म्हणजे स्किन कलरचं कॅमिसोल जे आहे ते खूप छान दिसेल. तसंच ब्लॅक कलरचा शर्ट किंवा टॉप असेल तर त्याच्यात ब्लॅक कलरचं कॅमिसोल जास्ती छान दिसेल. असं तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला एकच कॅमिसोल विकत घ्यायचंय तर तुम्ही न्यूड कलरचं म्हणजे स्किन कलरचं कॅमिसोल घ्यायला पाहिजे असं मला वाटतं, कारण का ते सगळ्याच टॉप्सवर जाईल. तसंच तुम्ही कुठल्या तरी शर्टच्या आत शर्ट ओपन ठेवून जॅकेट लाईक करून टँक टॉप्स घालू शकता आत, किंवा त्याच्यावर छान डेनिम जॅकेट घालू शकता, ब्लेझर घालू शकता कुठल्या तरी फॉर्मल इव्हेंट्सला. म्हणजेच तुमचा जो आतला कलर असेल, टँक टॉपचा कलर असेल तो वेगवेगळे चेंज करू शकता. तुम्ही येलो घातलाय, पिंक घातलाय, पांढरा घातलाय, ब्लॅक घातलाय. तर अशा पद्धतीने कॅमिसोल किंवा टँक टॉप्स जे आहेत तुम्ही ट्रान्सपरंट जर का टॉप्स असेल त्याच्या आतून घालू शकता किंवा तुम्ही त्याच्यावरून काहीतरी घालू शकता जॅकेट सारखं. पॉइंट नंबर 2, टर्टल नेक टॉप्स. हे असे टॉप्स आहेत की तुम्हाला ते एका मिनिटात स्टायलिश करू शकतात. खूप सुंदर दिसतात ते टॉप्स. टर्टल नेक टॉप्स जे नेक पर्यंत इथपर्यंत असतात ते खूप छान दिसतात. वेगवेगळ्या कलर्स मध्ये येतात ते. तुम्हाला जर का एकच कलर घ्यायचा असेल टर्टल नेकचा तर तुमच्याकडे तो काळा कलर असावा असं मला वाटतं. खूप सुंदर दिसतो, खूप सोफिस्टिकेटेड दिसतो. त्याचबरोबर तुम्ही त्या काळ्या कलरच्या टॉपवर खाली जीन्स घालू शकता, शॉर्ट्स घालू शकता, स्कर्ट्स घालू शकता. तुम्ही ट्रेडिशनल स्कर्ट्स देखील घालू शकता त्याच्यावर, किंवा लॉंग स्कर्ट्स, फॅशनेबल स्कर्ट्स घालू शकता, वेस्टर्न स्कर्ट्स घालू शकता. तसंच जर का तो थोडासा टॉप टाईट असेल तर त्याच्या खाली तुम्ही छान ब्रॉड लेंथ पॅन्ट्स घालू शकता, म्हणजे वाईड लेंथ पॅन्ट्स घालू शकता जे लूज असतात. टर्टल नेक टॉप जो आहे तो ऑफकोर्स हिवाळ्यात जास्ती चांगला सूट होईल, कारण का तो खूप टाईट असतो आणि किंवा तो खूप मोठा वरपर्यंत असतो. पण ही जी फॅशन आहे, हा टॉप जो आहे तो खूप सुंदर दिसतो आणि कुठल्याही मुलीला तो खूप छान उठून दिसेल. पॉइंट नंबर 3, बॉडी हगिंग टॉप्स. असा एक टॉप जो खूप फिटेड आहे, तुमच्या बॉडीला, बॉडी शेपनुसार खूप छान फिट झालेला आहे. तो वरून खूप छान दिसतो आणि तो खूप सुंदर दिसतो. बॉडी हगिंग असतो तो. आणि असे टॉप जनरली तुम्ही कधी घालायला पाहिजे तर तुमच्याकडे वाईड लेग जीन्स खूप असतील किंवा वाईड लेग पॅन्ट्स खूप असतील तर त्यावर असे टाईट टॉप्स जे आहेत किंवा बॉडी हगिंग टॉप्स जे आहेत ते खूप सुंदर दिसतात. नेहमी आपला कुठलाही आउटफिट जो असतो तो बॅलन्स ठेवायला पाहिजे. जर का वरून लूज असेल तर खालून तुम्ही थोडी टाईट अँकल लेंथ पॅन्ट घालायला पाहिजे. तसंच जर का वरून तुम्ही प्रॉपरली फिटेड शर्ट घातला असेल किंवा फिटेड टॉप घातला असेल तर खालून तुम्ही छान बॅगी जीन्स घालू शकता, मॉम जीन्स घालू शकता, वाईड लेग पॅन्ट्स घालू शकता. अशाने काय होतं तर तुमचा जो अख्खा लुक आहे तो बॅलन्स दिसतो आणि तुम्ही खूप शॅबी दिसणार नाही, तुम्ही क्लासी दिसाल. तेच जर का तुम्ही थोडे कॉन्शियस होणार असाल तर स्लीवलेस बॉडी हगिंग टॉप्स नका घेऊ, तुम्ही फुल स्लीव्स बॉडी हगिंग टॉप्स घेऊ शकता. ते पण खूप सुंदर दिसतील. पॉइंट नंबर 4, पफ शोल्डर टॉप्स. तुमच्या बॉडीला सूट होणार असेल तर पफ शोल्डरचा टॉप जो आहे किंवा ब्लाउज ज्याला म्हणतात तो तुम्ही नक्कीच घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. आपण नेहमीच शर्ट्स घालतो, टी शर्ट्स घालतो, फुल स्लीव्स घालतो आणि तेच प्लेन कलरचे घालत असतो. पण पफ शोल्डर्स किंवा ब्लाउज असतो तो टॉप जो असतो तो खूप छान दिसतो. कुठल्याही लंचला जाताना, ब्रंचला जाताना, चांगल्या इव्हेंटला जाताना, कॉलेजच्या, ऑफिसच्या खूप सुंदर दिसतो तो. चेक्सचा असू शकतो तो किंवा फ्लॉरल असू शकतो तो, असा मल्टी कलर्ड असू शकतो आणि त्याची सगळी जी फॅशन आहे ती शोल्डर्स मध्ये असते, त्याच्यामुळे ती खूप सुंदर दिसतो चेहऱ्याला पण. पॉइंट नंबर 5, प्रिंटेड टॉप्स. तुम्हाला बेसिक प्लेन रंगाचा खूप कंटाळा आला असेल तर प्रिंटेड टॉप्स इज युअर वे. मग ते चेक्स असू शकतात किंवा जॉमेट्री शेप्स असू शकतात किंवा फ्लॉरल टॉप्स असू शकतात. म्हणजे टी शर्ट लाईक दिसतात ते किंवा लूज असतात ते, पण त्याच्यावर प्रिंट्स असतात वेगवेगळ्या पद्धतीच्या आणि त्या तुम्ही कॉलेज, कॅज्युअल डेला, कोणाला भेटताना वगैरे घालू शकता. त्याचबरोबर तुम्ही प्रिंटेड टॉप्सवर तुम्ही छान डेनिम जॅकेट्स घालू शकता, प्लेन जॅकेट्स पण घालू शकता, ज्याच्याने तुमचा जो लुक आहे तो छान स्पोर्टी वाटू शकतो किंवा कुठल्या तरी ट्रिपला जाताना वगैरे पण छान दिसेल. पॉइंट नंबर 6, स्ट्राइप्स टी शर्ट. तसंच अजून एक क्लासी किंवा एक छान असा दिसणारा टॉप म्हणजे स्ट्राइप्स असलेला टॉप किंवा शर्ट असतो स्ट्राइप्सचा, तोही चालेल. स्ट्राइप्सने तुम्ही पटकन फॅशनेबल दिसता, स्टायलिश दिसता आणि डोळ्यांना ते फार आकर्षित
वाटतं. जर का तुमची बॉडी जी असेल ती वरतून खूप हेवी असेल तर तुम्ही छान उभ्या लाईनिंगच्या स्ट्राइप्स घालायला पाहिजे. जर तुम्ही पेटीट असाल, छोटेसे असाल तर तुम्ही आडव्या लाईन्स घालू शकता. पण स्ट्राइप्स जे आहेत ते खूप छान दिसतात चेहऱ्याला आणि एका मिनिटात आपण एक छान फॅशनेबल लुक आणतो. आणि तेच प्लेन घालून पण बोर होतं, त्यामुळे स्ट्राइप्स असलं की कसं एक फॅशन स्टेटमेंट वाढतं. पॉईंट नंबर 7, प्लेन ब्लॅक और व्हाईट टी शर्ट. बेसिक टी शर्ट्स तर हवेच आहेत आपल्याला, कारण का ते कुठल्याही आउटफिटवर जातात, ते कुठेही कसंही घालता येतात. आणि जर का तुम्ही असे टी शर्ट्स मध्ये इन्व्हेस्ट करणार असाल तर हे खूप वर्ष टिकतात. तर ते चांगल्या मटेरियलचे किंवा चांगल्या क्वालिटीचे ब्रँडेड टी शर्ट्स घ्यावे असं मला वाटतं. पांढरा किंवा काळा टी शर्ट तुम्ही शॉर्ट्स, पॅन्ट्स, जीन्स, स्कर्ट्स कशावरही घालू शकता. त्याच्यावरून तुम्ही एक छान ड्रेस घातलाय तसंही छान दिसतो. तुम्ही तो क्रॉप टॉप म्हणून घालू शकता किंवा फुल ऑन लूज टी शर्ट म्हणून पण घालू शकता. आणि त्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही कितीही वेळा व्हाईट टॉप तो घातलात तरी असं कळणार नाहीये की तुम्ही तेच रिपीट करताय, कारण का तुम्ही खाली जे बॉटम वेअर असणार आहे तो तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने चेंज करू शकता. तसंच प्लेन टी शर्ट तुम्हाला घ्यायचा असेल आणि तुम्हाला लाल रंग किंवा निळा रंग असे शोभून दिसत असतील किंवा येलो रंग शोभून दिसत असेल तर 1-2 अशा कलर्सचे पण घ्या. पॉईंट नंबर 8, शॉर्ट कुर्ती. अशी एक कुर्ती कोणत्याही मुलीकडे असावी असं मला वाटतं. इतकी छान नाजूक, इतकी छान फेमिनाईन दिसणारी ही कुर्ती आहे. छोटीशी कुर्ती असते ती शॉर्ट कुर्ती म्हणतात त्याला. त्याच्यामुळे अख्खं तुम्ही ट्रेडिशनल लुक पण नाही आहात, पण अख्खं तुम्ही वेस्टर्न लुक मध्ये पण नाही जात. त्यामुळे तुम्ही ऑफिस वेअर पण घालू शकता, कॉलेज वेअर पण घालू शकता. थोडं ड्रेसअप करायचं असेल तर छान बँगल्स घालू शकता त्याच्यावर आणि खाली छान सिगरेट पॅन्ट पण घालू शकता. तेच जर का तुम्हाला फॉर्मल ठेवायचं असेल, ऑफिस वेअर ठेवायचं असेल तर खाली तुम्ही ऑफिस पॅन्ट्स घालू शकता किंवा जीन्स घालू शकता आणि एक वॉच घालू शकता. शॉर्ट कुर्तीजमुळे खूप छान असा एक फेमिनाईन लुक येतो, नाजूक लुक येतो आणि तुम्ही खूप सुंदर दिसता. त्याचबरोबर कुठेही बसताना वगैरे इथून काही दिसत नाहीये ना, इकडून काही दिसत नाही ना, असं काहीच होत नाही आणि छान कम्फर्टेबल असते शॉर्ट कुर्ती. पॉईंट नंबर 9, पोलो शर्ट्स. आता ज्या मुली ऑलरेडी स्पोर्ट्स मध्ये आहेत त्यांच्याकडे असे टी शर्ट्स असणं खूप कॉमन आहे. पण ज्या स्पोर्ट्स मध्ये जास्ती नसतात पण ते काही वेळेस स्पोर्ट्स इव्हेंट्स अटेंड करतात किंवा स्पोर्ट खेळायला जातात, तर अशा वेळेस पोलो टी शर्ट असणं एक छान एक बेसिक गोष्ट आहे. तुम्ही दरवेळेस तोच टी शर्ट घालून, पांढरा काळा घालून तुम्ही खूप बोर व्हाल आणि तुम्ही असे काही स्टँड आउट होणार नाहीत. त्याचबरोबर तुम्ही जर का पोलो टी शर्ट घातला असेल तर तुम्ही खूप स्टँड आउट व्हाल. त्यांना असं वाटेल की तुम्ही ज्या इव्हेंटला आलेला आहात त्या इव्हेंट अप्रोप्रिएट ड्रेसेस तुम्ही घातलेले आहेत. बॅडमिंटन, गोल्फ खेळताना पोलो टी शर्ट्स खूप छान दिसतील. पॉईंट नंबर 10, शर्ट्स. तुमच्याकडे 1-2 शर्ट्स तरी असायला पाहिजेत असं मला वाटतं. कुठल्याही ऑफिस इव्हेंटसाठी असेल, कुठल्या तरी कॉलेज प्रेझेंटेशनसाठी असेल, कुठल्याही फॉर्मल इव्हेंटसाठी असेल तर एक शर्ट जो आहे तो खूप एक छान इंटरव्ह्यू वाईब देतो किंवा असं वाटतं की तुम्ही खूप तुमचं काम जे आहे ते सिरियसली घेताय. त्याच पद्धतीने जर का तुम्हाला कॅज्युअली घालायचं असेल तर त्याखाली तुम्ही शॉर्ट्स देखील घालू शकता किंवा स्कर्ट्स घालू शकता शर्टच्या खाली. हल्ली ती पण फॅशन आलेली आहे. तर शर्ट्स असणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. एक ब्लू शर्ट असणं जो ऑफिस वेअर असू शकतो किंवा एक पांढरा शर्ट असणं खूप छान दिसतं. त्याचबरोबर जर का तो ट्रान्सपरंट असेल तर तुम्ही कॅज्युअल वेअरला त्याच्या आत कॅमिसॉल घालून जाऊ शकता. तेच वेगळी फॅशन म्हणून त्याच्या आत तुम्ही टँक टॉप घालून वेगळा एक ओपन शर्ट ठेवू शकता, ज्याच्यामुळे तो एक छान लुक पुट टुगेदर वाटेल. हे असे वेगवेगळे टॉप्स तुमच्याकडे असायला पाहिजेत असं मला वाटतं. असेच कुठले बॉटम वेअर तुमच्याकडे असायला पाहिजेत हे तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी असा एक व्हिडिओ घेऊन येईन तुमच्यासाठी. तेच शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. सी यू सून.